नमस्कार मंडळी, 50 डेज ऑफ लाईफ मध्ये आज समज 23वा दिवस आणि भल्या मोठ्या सुट्टीनंतर मी इले कोकणातून पुण्यात. सगळ्यात आधी इल्यानंतर मम्मीने दिलेलं चिकन गरम करून घेतलंय आणि माझ्यासाठी करून घेतलंय भात. कोकणातून आणलेल्या सगळा खाऊक मी माझ्या खाऊकाच्या डब्यात भरून घेतलंय आणि त्यानंतर खाऊ घेतलं मी कोरी कडक चाय आणि माझी आवडती सुतार फेणी. रूम साफ करून घेतलंय आणि मम्मीने दिलेलो मालवणी मसालो एका डब्यात भरून घेतलंय. त्यानंतर मम्मीने दिलेले उकडे तांदूळ एका डब्यात भरून घेतलंय आणि कोकणातून आणलेले हे सगळे भाजी आहे मी फ्रीज मध्ये ठेवून घेतलंय. बाहेर बघले त्याला आग लागलो पाऊस आणि पाऊसला आग लागलो म्हणून आमच्या बिल्डिंग मधली सगळी जण वरते पाऊस बघू गेलेली. नंतर मी थोडा पावसात भिजलोय आणि त्यानंतर मी खाल्लंय कोरी कडक चाय आणि 2 गरमागरम समोसे. नमस्कार मंडळी, 50 डेज ऑफ लाईफ मध्ये आज समज 23वा दिवस आणि भल्या मोठ्या सुट्टीनंतर मी इले कोकणातून पुण्यात. सगळ्यात आधी इल्यानंतर मम्मीने दिलेलं चिकन गरम करून घेतलंय आणि माझ्यासाठी करून घेतलंय भात. कोकणातून आणलेल्या सगळा खाऊक मी माझ्या खाऊकाच्या डब्यात भरून घेतलंय आणि त्यानंतर खाऊ घेतलं मी कोरी कडक चाय आणि माझी आवडती सुतार फेणी. रूम साफ करून घेतलंय आणि मम्मीने दिलेलो मालवणी मसालो एका डब्यात भरून घेतलंय. त्यानंतर मम्मीने दिलेले उकडे तांदूळ एका डब्यात भरून घेतलंय आणि कोकणातून आणलेले हे सगळे भाजी आहे मी फ्रीज मध्ये ठेवून घेतलंय. बाहेर बघले त्याला आग लागलो पाऊस आणि पाऊसला आग लागलो म्हणून आमच्या बिल्डिंग मधली सगळी जण वरते पाऊस बघू गेलेली. नंतर मी थोडा पावसात भिजलोय आणि त्यानंतर मी खाल्लंय कोरी कडक चाय आणि 2 गरमागरम समोसे.